हो. हा अभंग असा आहे, कांदा मुळा भाजी आवडी विठाबाई माझी. काय विहीर विहीर मोठ नाडा दोरी दोरी अवघी व्यापिले पंढरी सावता म्हणे केला मुळा विठ्ठल पाय असा अभंग आहे. आणि गीतेच्या भाषेत सांगायचं ठरलं तर ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्मा ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधी. असा अभंग आहे. पहिला अभंग सावता म्हणे, दुसरं प्रमाण गीतेतलं काय, आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे क्रिया, क्रियेचे साधन आणि कर्ता हे सगळे ब्रह्म. काय कर्ता कर्म क्रिया झाली ब्रह्म, कर्ता क्रिया कर्म झाली हरिरूप, ती क्रिया बापयुग गेले करते पण कर्म ब्रह्म, करते पण कशाने गेलं, कर्ता हरिरूप झाला. काय कर्ता हरिरूप झाला, कर्म आणि क्रिया हे सुद्धा रूप झाले. अर्थात काय कर्म क्रिया करता काय म्हणजे वाकस म्हणजे क्रियेचे साधने. वाकस आणि किकरामध्ये काय ते भूक पडत असेल ते असं करून काय त्याला किकरा म्हणतात. म्हणजे क्रिया आणि क्रियेचे साधन हे काय झाले हरिरूप झाले. हरिरूप झाले म्हणजे पांडुरंग रूप झाले वास्तव. माझ्या हातातील क्रिया साधने वाकस किकरा हे सर्व पांडुरंग स्वरूप आहेत. लाकूड कापणारी करवती ही आदिशक्ती विठाबाई आहे. म्हणजे विठाबाई कुठे गेले ते 136 136 किकरा आहे ना, आणि वाकस हे काय हरिरूप झाले, करवती विठाबाई झाली आहे ना, आणि घनायरण विठ्ठल स्वरूप झाले. म्हणजे ती काही एकच नाही हो. अर्थात ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मण. अर्पणम म्हणजे अर्पण करण्याचे जे साधन आहे. कारण यज्ञ कर्म करीत असताना असं लांब एक असं पळी असते काय, कारण त्या यज्ञामध्ये तूप टाकत असताना आपलं शक लागू नये म्हणून असं त्याला अर्पण म्हणतात. काय म्हणतात, आणि जे अर्पण करायचं त्याला हविर्द्रव्य म्हणतात. म्हणजे ते भगवंतानी यज्ञकर्माच्या दृष्टीने लिहिलं. कोणतं ब्रह्मार्पण ब्रह्म हवीर ब्रह्मा म्हणजे अर्थात यज्ञाच्या क्रिया आणि यज्ञाचा कर्ता, म्हणजे कर्ता कर्म आणि क्रिया हे तिन्ही कसे आहेत ब्रह्मरूप आहे. ब्रह्मरूप म्हणणं काय, हरिरूप म्हणणं काय, विठ्ठल आणि विठ्ठल रूप म्हणणं काय. दोन्हीचा अर्थ फक्त नावात बरं वस्तू ती. माठ्या म्हणणं काय आणि सोन्या म्हणणं काय, अर्थ काय आहे कोणता अडमुडछा. पुढे मतडी याला कोणी कामाला सांगणार नाही काही दिवसात का त्या तेल काढायला भोगाच करून टाकला सांगा काय नाही. पुढे घन आणि आयरन ही श्री विठ्ठल स्वरूप आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी वीर मोठ मोठ नाडा दोरी अवघी व्यापी पंढरी. पुढे त्या बाईचं म्हणत ते होतं सातावळा बघ म्हणून हा बघ. आपण दुसरा म्हणला धन्य ते आढळलं रत्नाचे ते काय ना ते सातावळ्यात आबग नाही, तो आबग नामदेव महाराज नाही. तिथं म्हणून भेजा बघ म्हणा नाही म्हणत आमच्या घरी नका दुसऱ्याला गेलो, दुसऱ्या घरी त्याला सांगितलं त्याची आधी बघितलो नको घेतो. ते आप्पा होता आणि माळी होती. पुढे तुला सांगतो तुमच्याकडे बाहेर आता थोडा बदल केला पण तुमच्याकडे बाया सुद्धा असं
म्हणजे माळणी कुंकू आडवं लावतात. लावतो. हा? काय क्रांती ज्योतीचं कुंकू कसं आहे? हे माळी वेगळी. आणि मराठीचे बाया कसं कुंकू लावतात? हा? हा? केवढं रुपया एवढं दिसत नाही. मेला का जीवन ते समजत होते. म्हणजे मेलेल्या बाया कसं लावतात? या सर्वांचा अर्थ माहिती काय? डॅडी कोणाला म्हणतात माहिती काय? या सर्वांचा अर्थ क्रिया कर्म कर्ता करण कार्य ही सर्व ब्रह्मरूपच आहेत. अनात्म वस्तू कशी अशी कोणतीच किती वस्तू झाल्या? अर्थात एकमेवाद्वयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन. किंचन मात्रही दुसरं काही नाही राहत. काय अवघे ब्रह्मरूप असा त्याचा अर्थ आहे. पुढे अनात्म वस्तू अशी कोणतीच अवशिष्ट राहिलेली नाही. श्री भगवान महाराज म्हणतात असा अनुभव मला श्री गुरुकृपेने आला. गुरुकृपेने असा अनुभव येत असतो किंवा असा अनुभव आला तरच आपल्याला गुरुकृपा झाली असं समजा. काय पुढे गुरुकृपेचं खंडन करताना असं लिहिलेलं आहे की म्याल डोली कशाला गुरुकृपा म्हणतात. त्याचं लग्न झालं महाराजांचा आशीर्वाद. दांडेकर मामा सांगत सर त्याच्या कॉलेजच्या पोरी याच्या पाया पडायला नवरे घेऊन, मामा तुमच्या आशीर्वादाने माझं लग्न झालं. माझ्या आशीर्वाद याच्या आशीर्वाद यात तुला पसंत केलं शामने नाकायचं. आशीर्वाद कोणाचा आहे? तू एवढी खट्याळ आहे, तुला ज्यानं पसंत केलं त्याचा आशीर्वाद माझा नाही. कारण साधू संत हे असा आशीर्वाद देत नसतात. त्याचा देत असतात की साधू संतांचा आशीर्वाद जीवाला जीवनमुक्त करते. मग हे आशीर्वाद कोणाचे? मग तू इतकी बदमाश आहे आणि तुला ज्यानं पसंत केलं त्याचा आशीर्वाद. काय काय सांगतात? आणि तू इतका बदमाश आहे, तुला जिनं पसंत केलं तिचा आशीर्वाद आमचा आशीर्वाद असं दांडेकर मामा म्हणायचे. काय म्हणायचे? माझा आशीर्वाद नाही, मी असा आशीर्वाद देत नसतो आणि देवही असा आशीर्वाद देत नसतो. देवाचे आशीर्वाद कोण काय आहे? देवाची ती खुण विठ्ठलाचे म्हणून करावी वाटोळी किंवा देव भक्ता लागी करुणेची संसार अंगे वारावार करून. देव त्याच्या भक्ताला संसार करून देत नाही, त्याच्या हातानं अंगानं त्याची संसाराची वाट लावून देते, काहीच ठेवत नाही. असा आहे. आणि जे खरे भक्त असतात असं झालं ते खुश होत असतात. आणि जे डुप्लिकेट भक्त असतात ते रडत बसत असतात. देवानं आमचं असं केलं, देवानं आमचं असं केलं, देवाने केलं ते बरं केलं. कारण मार्गाने बरे झाले देवा निघाले दिवाळी. बरी या दुष्काळी पिढ्या केली, बरी झाले देवा बाईला कर्कशा. बरी अवदसा जना माझी, कारण ती माझी कर्कश बायको आहे. ती मला नेहमी तोंड टाकून बोलते. याचा अर्थ आहे की माझं मन तिच्यात राहणार नाही, माझं मन तुझ्यातच राहील. असा आहे. माझे चित्त तुझे पायी राही ऐसे कधी काही. तू असं काही कर, काय कर म्हणजे मग ते असं करते. याचं चित्त त्याच्यात तर आलं पाहिजे. आणि जे मोह निर्माण करणाऱ्या जागा आहेत त्याचं असं करून टाकतो. म्हणजे तुला त्याच्याबद्दल मोह निर्माण होता कामा नये. तुला मोह झाला तर माझाच मोह झाला पाहिजे असा अर्थ होतो. पुढे